म्हातारीचे असिस्टंट आहे ती. हां हां अच्छा. काय नाही, तुमचं कार्य आहे ना खूप महान आहे, आपण बघतोय वगैरे. आणि कसं की सगळ्यांनी मिळून जर का केलं तर होत असते. आता आपला समाज त्यांच्या परिणाम प्रयत्न करतायत किती होईल तेवढं. आणि काय बेटा माझं फुल माझं ते चार्जिंगला लावलंय आणि मोबाईल डिस्मिस झालं माझं. आता आपला आजचा कितवा दिवस आहे? आपला उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. 5वा दिवस असताना आज 5च्या दरम्यान उपोषण सुटलेलं आहे. आजचा 5वा दिवस आहे आणि उपोषण 5 वाजता सोडलेलं आहे. सो असं सोडलं, असं झालं की पोलीस प्रशासन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासवनीत मॅडम आणि पोलीस प्रशासनाचे पूर्ण स्टाफ, पुणे महानगरपालिकेचे मोठे मोठे सगळे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आले होते. त्यांनी म्हणले की उपोषण सोडा. अनेक त्यांनी मला पत्र पण दिलेले आहेत. हो हो. परंतु त्या पत्रामध्ये माहिती उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी असल्यामुळे आपण ते उपोषण कायम ठेवलं होतं. पुन्हा ते आज रोजी माझी तब्येत जी आहे, ब्लड प्रेशर म्हणतात ना त्याला, ब्लड प्रेशर वाढलेलं होतं. त्याच्यामुळे मग पोलिसांनाही काळजी होती की दादा शुगर खूप वाढायला लागले, त्रास व्हायला लागला तुम्हाला. आता मला काय स्वतःला जाणवत नव्हतं. तर शेवटला मशीन आणि डॉक्टर सांगू शकतो. तर म्हणले तुम्ही उपोषण स्थगित करा. ते अधिकारी मी म्हणले तुम्ही उपोषण स्थगित करा. पण विषय असा झाला की उपोषण स्थगित करत असताना आमच्या हातात काय पडलं, आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या बिल्डिंगमधनं आम्हाला बाहेर काढलेलं आहे. बिल्डिंगचं भाडं आहे 25,000 रुपये. आता 25,000 मध्ये त्यांनी वाढवलं अजून 30,000 रुपये, आपलं सॉरी 10,000 रुपये वाढले. बिल्डिंगचं भाडं 25,000 रुपये होते आणि प्लस आता 10,000 रुपये वाढवलेलं आहे. हे जे जानेवारी महिन्यापासून किती झाले आपल्याला 35,000 रुपये झाले. आता हे पैसे द्यायचे कुठून आहे, पैसे देणार कुठं, हा मोठा आमच्याकडे प्रश्न असल्यामुळे आम्ही प्रशासनाला, पुणे महानगरपालिकेला 2017 पासूनच, म्हणजे 8 वर्षापूर्वीपासूनच आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की रोडवरील, फुटपाथवरील, उकिरड्यावरील आणि ते रस्ते भटकणारे, कितपत पडलेले, वैफल्यग्रस्त, मरणासून्न, बेवारस आजी आजोबा जे नग्न अवस्थेमध्ये असतात, आळेकडे पडलेले असतात, दयनीय अवस्थेमध्ये असतात, पीडित पडलेले असतात, तर त्यांच्यावरती औषध उपचार होणं जरुरीचं आहे. जसं मी त्यांची सेवा करतो. एकतर महानगरपालिकेनं स्वतःची बिल्डिंग उभ्या करावीत आणि त्यांना त्या लोकांची त्या जागेवरती सेवा करावी. जर महानगरपालिकेला जर जमत नसेल तर महानगरपालिकेनं मला जागा 40 गुंठे द्यावी किंवा 150 लोक सांभाळता येतील अशा प्रकारे त्यांनी मला जागा द्यावी, ही माझी मागणी होती. परंतु पुणे महानगरपालिकेनं 2017 पासून आज उपोषणाच्या दिवसापर्यंत आम्हाला पत्र उत्तर दिलं नाही. जे दिलं ते चुकीचं दिलेलं आहे, दिशाभूल करणारं दिलेलं आहे. म्हणून आम्ही उपोषणाला आता 1 तारखेला तर आम्हाला निघायचं आहे बाहेर. पुढं काय तर अचानकच आम्ही बाहेर निघालतो. महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून, शासनाशी पत्रव्यवहार करून आम्ही उपोषणाला बसलो त्या जागेवर. आता तुम्ही ह्या ठिकाणी आहे, इथं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? काहीच नाही, द्यावीत आम्हाला जागा. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं वास्तव मांडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही फुकट मागत नाही. शासनाला 99 वर्षाच्या करारावर मागतोय. 99 वर्ष म्हणजे कसं, आता कायदा आहे 30 वर्षे. 30 वर्षाच्या कराराने त्यांनी आम्हाला द्यायची. आम्ही सुरक्षा ठेवायला, समजा 10,000, 5,000, 1,00,000, 5,00,000 जेही असेल ते सुरक्षा ठेवायला आम्ही तयार आहोत. आणि त्यांचं महिन्याचं जेही भाडं असेल ते भाडंही आम्ही द्यायला तयार आहोत. त्यांना आम्हाला द्यायला काय अडचण नाही. हा, तर त्यांनी आम्हाला जे अर्ज आतापर्यंत केले त्याच्या अर्जाचं उत्तर तर आम्हाला द्यायला पाहिजे होतं किंवा तुम्ही ह्या कागद तुम्ही हे कागद तुम्ही जमा करा सिरियलनुसार आम्ही तुम्हाला द्यायला तयार, ते मी बोललेले नाही. त्याच्यामुळं आम्हाला या जागेवर उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. ही जागा सध्या कशासाठी नियोजित आहे ही जागा असं तुम्हाला वाटतंय? नाही, ऑलरेडी ही जागा जी आहे भाजी मंडईसाठी आरक्षित आहे. भाजी मंडई किती मजली होणार आहे? एकच मजली खालची साईडच. त्याच्या वरची जागा, तुमची मागणी काय? आमची आहे बघा, आम्हाला पाहिजेत. आम्हाला मी शासनाला 25 जागा दाखवल्या. किती? ह्या जागेसहित आजूबाजूच्या एकूण 25 जागा दाखवल्या. 25 जागा शासनाला हे म्हणलो की 25 जागा हे त्यांना म्हणलो की तुम्ही 25 जागा देत असताना तुम्ही मला द्या त्यातली 1 जागा द्या. जर तुम्हाला 25 जागा देखील तुम्हाला देता येत नसतील, 25 जागा जरी तुम्हाला देता येत नसेल, एक 26 जागा कुठली आम्हाला द्या.
बरं, तेही त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर दिलेलं नाही किंवा आम्हाला समाधानकारक हे दिलेलं नाही, सहकार्य केलेलं नाही. मग आम्ही ह्या जागेवरती बसलो, ही जागेचं मागणी केली की ही जागाची सर्वे नंबर 47 हिस्सा क्रमांक 33 भारतपोस्ट कंपनीसमोर घोरपडी या जागेवरती ही जागा आहे, ही जागा आम्हाला द्यावीत. आणि शिंदे वस्ती त्या जागेमध्ये एक सरकारी जागा आहे पुणे महानगरपालिकेच्या मालकीची, ती आम्हाला जागा द्यावीत म्हणून आम्ही बसलेलो आहोत. परंतु पुणे महानगरपालिकेचे अधिकारी काल येऊन आम्हाला म्हणले ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे, तुम्हाला देता येत नाही. ती जागा पिण्याच्या पाण्याच्या सर्व्हिस सेंटरसाठी, थोडक्यात असं की भाजी मंडईसाठी आरक्षित केलेली आहे आणि भाजी मंडईच्या आधारे बऱ्याचशा लोकांचं पोट भरणं आहे का, लोकांना तिथं भाजी विकतच घेता येत नाही. आणि तुम्ही जे आता कार्य करताय ते गोरगरिबांसाठी अनाथांसाठी वगैरे करताय. तर तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की हे जी लोक आहेत त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाजी मंडई हा प्रश्न आहे असं. भाजी मंडई 2-2 मिनिटाच्या अंतरावरती विटीकडू रोडला आणि इथं 2-2 मिनिटाच्या अंतरावरती भाजी मंडई आहेत. आणि गल्ली गल्लीमध्ये भाजी मंडईवाले टेम्पो घेऊन येतात, हातगाडी घेऊन येतात. ह्या बिल्डिंगमध्ये कोणी येणार हो भाजी मंडई विकत घ्यायला? मग हे भाजी मंडईपेक्षा तिकडे आहेच ना, तिकडे जातीलच ना लोक. इथं भाजी मंडई टाकायचं काय होतं? आम्हाला द्या ना जागा ही. आम्ही जे कोणीही काम करत नाही, आळ्या किड्या काढायचं, संडास त्यांची साफ करायचं, डायपर बदलायचं, जेवण द्यायचं, त्यांना वेळेत औषध द्यायचं, त्यांचं एक्सरसाइज करायचं, हे कुणीही काम करत नाही. ते मी करतो, मला द्या ना जागा. म्हणजे यांच्या जीवापेक्षा यांना भाजी मंडई महत्वाची आहे. आता या ठिकाणी तुम्ही आता उपोषण करताय, इथले बरेचसे मुद्दे लोकांना समजले असतील आणि लोकांचं त्यावरती विचारही असेल काहीतरी की जेणेकरून ही जागा हे का मागतायत. होय. तर आता शेवटी जे तुम्ही म्हणताय की मी उपोषण मागं घेतलं, त्यातून तात्पर्य आणि शेवटी हातामध्ये काय फळ मिळालं तुम्हाला? आमच्या हातामध्ये आता 99% आमच्या साईडला निर्णय लागतोय असं आम्हाला दिसलेलं आहे एकंदरीत. आणि तब्येतीची काळजी पाहता आणि पोलीस प्रशासनाची विनंती पाहता, मुंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ PI यांची विनंती पाहता आम्ही तात्पुरतं उपोषण आम्ही स्थगित केलेलं आहे. सध्या दिवाळीचा सीझन आहे, सरकारी कर्मचारी हे सुट्टीवरती गेलेले आहेत. पण आता ह्या रोजी आम्ही जर उपोषण बसलो आणि थांबलंच तर ते तुटलं, जीवावरती भेटू शकतं. म्हणून मॅडम जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस ठाण्याच्या, यांनी म्हणलं की दादा थोडं उपोषण सोडा, तुमच्यासाठी जगायचं नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला यांच्यासाठी जगायचं आहे, तर तुम्ही उपोषण सोडा. मग त्यांना मी सांगितलं की मॅडम मी उपोषण सोडतो पण धरणे आंदोलन ठेवतो जोपर्यंत मला यांची सेवा करण्याची, पुणे शहरमध्ये अनेक लोक खितपत पडलेले आहेत, त्यांची सेवा करण्याची, त्यांना घेऊन यायची, त्यांची सेवा करण्याची ही मला जागा पाहिजेत. म्हणून मी उपोषण जरी स्थगित केलेलं असलं तर धरणे आंदोलन माझ्या कायम चालू आहे. धरणे आंदोलन कायम चालू कवर जोपर्यंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल होत नाहीत. महानगरपालिका चालू झाली की पुन्हा आमचं आंदोलन चालू, उपोषणासारखं हत्यार पुन्हा उपोषण. आता तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माझ्या मिसेस, तुमच्या मिसेस, तुमच्या पत्नी, की तुम्हाला काय वाटतं ते काय त्यांनी थोडंसं विचार केला पाहिजे बाबा, एवढं काम करतात जे बरं. आपल्याकडे असे पण नाही माणसं की ते दुसरे तुम्ही देताय, पोलिस स्वतः देतात, ससूनच स्वतः देतात. मग एवढं तुम्हालाच सहकार्य करूनही तुम्ही जर विचार करत नसेल तर मग पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागेल की तुम्ही बंद करा, उपोषण थांबवा. हो ठीक आहे, पण तुम्ही त्यातून मार्ग तरी काढा ना. आता सध्या दिवाळीचं सीझन आहे. काल मी आले होते त्यावेळेस सगळे मला पाहिलं की सगळे आले की ताई तुम्ही समजवा, त्यांची BP वाढत आहे, त्यांना हे होत आहे, त्यापेक्षा त्यांना थांबवा म्हणावं. सगळं बरोबर आहे, पण त्यांचं पण काहीतरी समजून घ्या ना. ते का करतात? कुणी उठून सुटून थोडी ना उपोषणला बसतं. काहीतरी कळकळ आहे, हळहळ त्यांच्याविषयी, त्यासाठी करतात. उपोषण नसावंच, थोडक्यात उपोषण नसावं. आता तुम्ही जे उपोषण करताय ते काहीतरी मागणीसाठी करताय, त्याचा 1 दिवसात 2 दिवसात काहीतरी निसरा व्हावा. त्यांचं पण बरोबर होतं की सध्या अधिकारी लोक सुट्टीवर आहेत, त्यासाठी थोडंसं हे करा, BP वाढतंय. हो म्हणलं ठीक आहे, बरोबर आहे. तुम्ही मधला मार्ग काहीतरी करा, तुम्ही समजवा. म्हणलं ठीक आहे. ज्यावेळेस डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं BP वाढत जात आहे, शुगर लेवल थोडी वाटते, त्यावेळेस मग त्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे, आम्ही सुट्टी आहे अधिकाऱ्यांना तर आम्ही थोडंसं मागे घेतो. धरणे आंदोलन तुम्ही ठेवलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला सुद्धा वाटतं की 99% तुम्हाला यश आलेलं आहे. आणि तुमच्यासोबत कसं की पूर्ण कुटुंबाला हे एक रक्तात असलं पाहिजे म्हणतात की समाजसेवा रक्तात असले पाहिजे. तर तुमचं पूर्ण कुटुंब आहे, त्यात तुमची मुलगी सुद्धा आहे यात, असं तुम्ही जसं म्हणाले
की आता ताई की तुम्ही कसं की वडिलांना सपोर्ट करता, आईला सपोर्ट करताय, आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे की हे जे आता गोरगरीब, अंध, मनोरुग्ण, हे आता किती जवळजवळ तुम्ही काहीतरी 150 म्हणताय ना, किती लोक आहेत हे, आणि त्यांचं तुम्हाला काय वाटतं ह्या वडिलांच्या कार्याबद्दल? आता आमचे वडील असं काम करतात की पुणे म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा कोणच करू शकत नाही. ते आम्ही स्वतः डोळ्याने बघितले. कधी कधी तर मला पण नको वाटतं, पण ते पप्पा करतायत. आता विषय असा येतोय की आम्हाला जरा फायनान्शियल प्रॉब्लेम येतोय. 25-30 हजार रुपये भाडं आणि परत इलेक्ट्रिसिटी 10-20 हजार रुपये होते. मग त्यासाठी पप्पांची मागणी आहे की ते 99 वर्षाच्या करारासाठी जागा द्या. आता बघू मनपा काय निर्णय घेते काय नाही. ह्या सुट्ट्या संपल्या की पुढे काहीतरी होईल. म्हणजे थोडक्यात हा सेवाभाव म्हणून करताय तुम्ही. यामध्ये कसं की एक मन राहत नाही की हे जे काय करतोय, आणि मन काय बसवत पण नाही की बाजूला पडलं तर ही लोक आठवत असतील. आता ह्यापैकी या आहेत हे सगळे म्हणजे काही ना काही विकलांग आहेत, सगळे स्पेशली आहेत, स्पेशली. तर त्यामध्ये हे बोलू शकतात का? हो, बोलू शकतात. तुमचं काय मागणं आहे सरकारला, की तुमची विनंती काय आहे? आमची विनंती हीच आहे, सरकारने जागा द्यायला पाहिजे. समजा की तुम्हाला जागा नाही मिळाली नाही मिळणार तर तुम्ही धरणे आंदोलन चालूच ठेवणार का? तुमच्यासोबत किती लोक आहेत असे की जे ह्या आंदोलनासाठी सहभागी राहणार आहेत? 20. ह्याच्या अगोदर तुमची संख्या काय होते की ज्यांना म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करताय? की कसं की एक कुटुंब आहे हे आस्क फाउंडेशन, हे एक कुटुंब आहे की साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना किती होती? 30 होती. अच्छा, आता किती आहेत? काही घरी गेले. म्हणजे सोय होत नाही. कसं अन्नधान्याचा पुरवठा करणं महत्त्वाचं आहे. अन्नधान्य लागतं, दवाखाना लागतो, बऱ्याचशा गोष्टी लागतात. एक स्वतःची गाडी उभा करणं, त्याला पेट्रोल लागतं, त्याचा मेंटेनन्स असतो. तसं की तुम्हाला वाटतं की साहेबांना सर्व झेपतंय की ते घरामधून करू शकतील, की त्यांना जर का बाहेरचे सपोर्ट नाही मिळाला तरी होईल का? हे नाही. तसं तुम्हाला काय वाटतं साहेब? आम्हाला भरून पाहिजे फायनान्शियल सपोर्ट नाही. आमची स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे. माझी मिसेस स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट आहे. माझी मुलगी UPSC करते आणि माझा मुलगा जो आहे स्वतः वकील आहे आणि त्या स्वतःचा कपड्याचा व्यवसाय आहे. म्हणजे माझे कुटुंब हे त्यांचं घर चालवतात आणि त्यांच्या माझ्या कुटुंबाने मला की यांची सेवा करा. तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2020 ज्यावेळेस मोठा कोरोना लागला होता ना, फक्त रोडवरती पब्लिक ही घरामध्ये होती आणि रोडवरती मी आणि माझी बायको होतो. घोरपडी, पुणे स्टेशन, स्वारगेट, पोलगेट, हडपसर असे 250 ते 300 लोकांना दररोज आम्ही जेवण पुरवत होतो. त्याच्यामध्ये माझी मुलगी साक्षी, मुलगा आदित्य हे आम्हाला सपोर्ट करत होते. डबे बरोबर नाही पॅकिंग करून देत होते. अशा प्रकारे आम्ही त्यांना लोकांना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे. तुम्ही करताय ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला काही अशा कंपन्या म्हणा किंवा एखादी उदार म्हणायची लोक म्हणा तेही तुम्हाला भेटले असतील? अजून तरी नाही भेटलेले. माझ्याकडे माझं घर चालवण्यासाठी माझी मिसेस आणि मुलं आहेत, तयार करतात का घर कुटुंब स्वतःचं चालवतात. आमची स्वतःची आश्रमची ॲम्ब्युलन्स आहे, जे आम्ही पूर्ण भारतभर UP, बिहार, राजस्थान, दिल्ली, गोवा, लोकल कुठेही महाराष्ट्रामध्ये असो, भारतात असो, त्या जागेवरती आम्ही जातो. इतरांपेक्षा कमी किलोमीटरला आम्ही निघतो, कमी पैशावर निघतो, त्यांची बी सेवा करतो. 2 पैसे जे आम्हाला भेटतात त्या 2 पैशामध्ये आम्ही आश्रम चालवतो. ते तुम्ही करताय. आणि आणखीन काही लोक येतात, तुम्हाला धान्य देतात, वाढदिवसानिमित्त येतात. ते कसं काही छोटीच आहे मदत, पण ते भविष्यामध्ये तेच मोठे होणार आहे. ते लोक आता समजा हजारांनी कमवत असतील तर तुम्हाला तिथं 100 रुपये मदत करू शकतात. जर का त्या लोकांनी लाखात कमवलं, त्या लोकांनी करोडात कमवलं, त्यांची मदत तुम्हाला वाढू शकते. अशी सुद्धा तुमचे काही मित्र परिवार अजून आम्हाला डोनेशन किती भेटतं? 100, 200, 500, 1000 रुपये. आम्हाला अन्नधान्य भेटतं, पुरस्कार भेटतात. मला मोठे पुरस्कार भेटले, मोठ्या सभागृहामध्ये भेटले पुरस्कार. पण काय पुरस्कारांना माझं पोट भरत नाही. पण तुमची तरी विनंती असेल की ह्या कंपन्यांना वगैरे? माझी कंपन्यांना विनंती आहे. अजून मी कंपन्यांशी जाऊन भेटलेलो नाही. तुम्ही कोणत्या कंपन्यांशी असं नाही अजून तरी भेटलो नाही. शेअर्ससाठी कंपन्यांना भेटलेलो नाही मी. पण ज्या वेळेस आपलं स्वतःचा आश्रम असेल त्यावेळेस मी 1001% भारत फोर्स असेल, शेट्टी कंपनी असेल, त्याने जेवढेही कंपन्या असतील
हडपसर इंडस्ट्री एरियामध्ये, मुंडा इंडस्ट्री एरियामध्ये इथून मी सुरुवात करणार आहे. तुमची तरी कोणकोणत्या कंपन्याला आता सध्या विनंती आहे की त्यांनी मदत करावी म्हणून? आता माझ्यासमोर असेल आमची इंटरनॅशनल कंपनी आहे जी जगामध्ये 1 नंबरची जी आहे, भारतवर्ष कंपनी आहे, यांनाच मी विनंती करतो की आपल्यापासून CSR आम्हाला सुरुवात करावं. कारण आम्ही बेवारस मनोरंजन अनाथ लोकांवरतीच काम करतो. भारतवर्ष कंपनी यांना सुरुवातीला पहिल्या कंपनीला मी करतो की आपण आम्हाला सहकार्य करा. थँक्यू.